नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या ह्या खोड्या ऊसाला आहे ना खताचा दुसरा डोस दिलेला आहे. कारण आपल्याला मधून सरी सोडायचे. पाठीमागं आपण एक डोस दिला होता. त्या डोसवर सध्या ऊस असा आहे, ग्रोथ वगैरे एक नंबर झालेली आहे. फक्त 2 महिने झाले तुटून तरी अशी ग्रोथ आली आहे. आणि या डोसला आपण काय घेतलेलं आहे माहिती आहे का, 2 पोते DAP आहे याच्यामध्ये, 1 पोतं युरिया आहे. ही प्रति एकरसाठी आहे बरं का. आणि 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट घेतलेलं आहे आपण. म्हणजे ते पानाचं संश्लेषण म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली चालावी म्हणून आपण ते घेतलेलं आहे. आणि आता ट्रॅक्टर येणार आहे त्याच्यामुळं अगोदरच आपण मध्ये फेकायलो होतं. कारण खत जेवढा तुम्ही माती ॲड करचाल तेवढा चांगला. तुम्ही 50 पोते जरी खत वरून टाकलो तरी काही होत नाही. तुम्ही 5 पोते टाका पण माती ॲड करा. आपण हे असं खताचं जुगाड केलेलं आहे. हो का, हे असं पोतं फाडूनच टाक. हे बघा, म्हणजे टोपलं घेऊन जरा थोडा त्रास होतो, तर त्या त्रासासाठी म्हणजे त्रास कमी व्हावा म्हणून हे आपण असं जुगाड केलेलं आहे. आणि असं डायरेक्ट आपण आहे ना हे असं मध्ये हिबाळून टाकायलो असं. आता सरी सोडल्यामुळं काय होते, तर सरी त्याला फण असते आणि इकडे माती लागते. तर हा पूर्ण जेवढा बी वरून टाकलेला खात आहे ना, हा सगळं माती आड जाते आणि ऊसाच्या मुळ्या मग त्या बोधामध्येच पसरतात किती पण. आपण याला सध्या पोटॅश दिलो नाही, कारण पहिल्या वेळेस आपण एकरी एक पोतं पोटॅशचं टाकलं होतं. आणि अजून पावसाळा महिना 1.5 महिना लांब आहे ना, मग पावसाळ्यामध्ये पोटॅश द्यायचा आपला प्लॅन आहे. तर सध्याची जी ग्रोथ आहे त्या हिशोबानं सध्या काही याला एवढं विशेष अजून खतं टाकायची गरज नाही. कारण अति खत पण काही कामाचं नाही बरं का. फक्त तुम्ही ना जो पण खत टाकणार आहोत तो खत माती आड झाला पाहिजे, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता भरपूर शेतकरी पाहतो आम्ही फक्त वरून खत टाकतात आणि त्याच्यावर पाणी देतात. त्या खताचं काहीच होत नाही. ते खत तिथंच थांबते जागेवर, म्हणजे जमिनीच्या वरल्याच भागावर असते. आता ऊसाची मुळी वरल्या साईडला येऊन तर त्या खताला खायला जाणार नाही. जोपर्यंत मातीत खत मिक्स होत नाही तोपर्यंत तो खत लागूच होणार नाही. कारण त्याच्या मुळ्या पकडणारच नाहीत ना. कुठल्याही झाडाच्या म्हणजे पिकाच्या जी मुळी आहेत ते जमिनीमध्येच म्हणजे समतल चालतात. मग त्या हिशोबानंच आपण त्याच्यामध्ये जमिनीमध्ये खत मिक्स करायला पाहिजे. वर टाकून काही फायदा नाही. तर आम्ही घरच्या घरीच टाकालोत खत, मी आणि बायको. माझी बायको प्रत्येक काम करते बरं का शेतातलं माझ्यासोबत. आता ही आणि विशेष सांगतो, ज्यांची लावण सध्या आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा आमचा खोडवा एवढा मस्त फुटला म्हणजे आलेला आहे की काय सांगू. मी तर लई खुश आहे. यावर्षी ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज काढायचं. जेमतेम जरी पाऊस पडला ना, आपल्याकडं पाणी आहे, जेमतेम जरी पडला तरी काही अडचण नाही. आणि आपला अजून दुसरीकडं पण आहे नवीन लागवड केलेली आहे त्याची पण, त्याला आपण ठिबकनं केलेलं आहे. याला ठिबक वगैरे नाही. ठीक आहे मित्रांनो, एवढा खात घेता आम्ही टाकून. हे आमचे 2 चिरंजीव आहेत. हो बाई, हे 2 आता टोपले घेऊन आलेत खताचे. ठीक आहे, फॅमिलीनं शेत केलं तरच परवडते आणि करायला पण पाहिजे बरं का. सगळेजण शिक्षण म्हणतात. अहो शेतीत पण लई पैसा आहे. जाऊ द्या, मी कशाला एवढं ज्ञान सांगू. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.